आताच्या जमान्यात पोरांना पुरी पटू राहिल्यात, पुरी पोरांना धोका देऊ राहिल्यात. पण माझी जिंदगी जरा वेगळं चालू आहे. मला आज डायरेक्ट सरकारी डब्याने धोका दिला आणि सरकारचा डबा आहे म्हणलं त्याच्यावर तरी विश्वास होता, पण तिने धोका दिलाच. तर जय श्रीराम भावांनो, मी विक्या ब्लॉगर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. ते म्हणत नाहीत का सावरना छोड दिया खुद को किसी दौर पे हम भी बडे कमाल के दे, तसं म्हणता येईल. पण खरं सांगायचं म्हणजे आता आम्हाला सावरायला नावरायला टाइमच भेटत नाही. सकाळी 8ला उठायचं, 8:30ला ड्युटीवर निघायचं. आपल्या आता दररोजच आहे त्याच्यामुळे मस्त वैताग आलाय. पण काय करणार आहे, आले या भोगाशी असावे सादर आवरून मस्त पैकी साईटवर निघलो होतो. जाता जाता स्विफ्ट भेटली. आता स्विफ्ट मध्ये असा वाजनात ठोका होता, डायरेक्ट पैप स्विफ्ट मध्ये चाललेली ते. आता लय सगळ्यांवर भरोसा नव्हता, पण सरकारी डब्यावर भरोसा होता. सरकारी डब्याने मला पुरीवानी गेल्या गेल्या धोका दिला तिथं, कारण की डायरेक्ट अख्खं कालून सरकारी डब्यातून माझ्या कपड्यावर सांडलं होतं. काय आता आले जिंदगीत पुरी धोका देते, डब्याची तरी काय चुकी, तिने धोका दिला. वरती गेलो एकदा मस्त पैकी वातावरण पाहिलं, काय नियोजन कुठं काय करायचं वरचं वातावरण पाहिलं, कारण की 2-4 दिवसातून आज साईटवर गेलो. मग चला म्हणलं बॉटम बिटम ठोकायचे. खाली आलो नाही का, कॅमेरा सेट केला कधीच्या नावातून. आता आईला आमच्या जिंदगीत काय चाललंय त्याच काळा ना आम्हाला. नाही तर असा गोरा व्हिडिओ येतोय, नाही तर फार काळं तोंड दिसतंय. आज तोंड काळे, कॅमेरा सेट केला त्याच्यात असा काळा व्हिडिओ आला. पण मी नंतर पाहिलं बॉटम बिटम पाडून घेतलं एकदा नाही का. बॉटम पाडला डायरेक्ट वरती गेलो मॅटर ओपन झालं जुना, कारण की साईटी मारता मारता पाऊस यायला लागला होता. आता खरं सांगायचं म्हणजे तिकडे गुंडे गावात पाणी आटाना वावरतलं ना आमच्या इमाम, परत मुग वाळून चालले तो पाऊस वाजून. मग काय पाऊस आला म्हणलं जरा थांबू घडीभर, पण पाऊस इतका वारा बॉड्याचा आहे ना का नादच करायचा नाही. 2 मिनिटात पाऊस उघडला, ऊन पडलो, परत स्लॅब ठोकायला घेतला ना. आता स्लॅब ठोकायला लागलो, कंस्ट्रक्शन वाल्यांना माहिती वरून पडलं का ते डायरेक्ट डोळ्यात जातं. ते कुठंच नाही धकमारी दुसरी, ते डायरेक्ट डोळ्यात जातं ना. अशा शया येतात ना मनात. आता कसं आहे माहिती का, थोडी फाटण पण अभिमान वाटण. वरती पाहिलं ना, अरा असा टॉपचा विषय दिसत होता ना, असा नजारा होता ना. पण काय करणार, नजाऱ्याच काय फायदा आहे. डायरेक्ट बॉटमवर हिंडत होतो गाण्या म्हणलं इथून जर पडलं ना भाई, मला पप्पा म्हणत तिथे वार आहे तिथं मुजारपणा आणू नको. पण काय अंगातलं किडा आहे ना आपल्या. भाऊ नात करते काय, सब मला घेतली बार का नवी गाडी, एक शिवी पण मुकादम लायवर ठुलाय वंदार इकडे बघ ना म्हणले. आता हवा करू दरची गणू भाऊला मग पोरगी बिरगी पाठवली एखादी. खरं सांगायचं म्हणजे आम्ही फुकटच्या गाडीत बसून वजन आणत होतो. नंतर आम्ही ना लिलियम पार्कला आलो चहा प्यायला नाही का ना. आता तिथं आलो, काय किस्सा झाला मांजरीचा ऐका तुम्ही. आमचा नेने म्हणतो घ्यायची मला, तेरा पुरा घर चला जाएंगे इसमें, तेरा पुरा घर चला जाएंगे इसमें, याला सांग तू अशी घ्यायची नाही. इसका पुरा घर चला जाएंगे उसमें, जैसे बिल्ली सांभाळले तुमचा व्हिडिओ डायरेक्ट ब्लॉग मध्ये येणार.